दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आजचा हा व्हिडिओ आहे दत्त भक्तांसाठी एक खास प्रसाद. कारण आज आपण बोलणार आहोत दत्त जयंती 2025 बद्दल. ही पवित्र रात्र का महत्त्वाची आहे, घरी पूजा कशी करायची, कोणत्या सेवांनी दत्तगुरू प्रसन्न होतात, गुरुचरित्रातील कोणते अध्याय वाचले तर चांगलं, आणि जप ध्यान कसं करायचं याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा, कारण तुम्हाला इथे संपूर्ण मार्गदर्शन मिळेल. दत्त जयंती म्हणजे काय? मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. हे त्रिमूर्ती दत्तगुरूचे अवतार दिन आहे. ब्रह्मा विष्णू महेश यांची एकत्र शक्ती या दिवशी पृथ्वीवर अवतरली आहे असे मानले जाते. या दिवशी दत्तगुरूंची उपासना केल्यास जीवनातील संकटे दूर होतात, वाईट ग्रहदोष कमी होतात, करिअर आणि नोकरीमध्ये प्रगती, घरातील भांडणं थांबतात, मन शांती आणि आध्यात्मिक उन्नती होते. 3. दत्त जयंतीपूर्वी तुम्ही काय तयारी कराल? तर दत्त जयंतीच्या एक दिवस आधी घराची नीट स्वच्छता करा. विशेषतः पूजा खोली देवघर स्वच्छ ठेवा. घरात शांत आणि सकारात्मक वातावरण तयार करा. तयारीत काय करावे लागते? तर पिवळे वस्त्र, तांदूळ, फुले, विशेषतः पिवळी फुले खूप आवडतात, तुपाचा दिवा, धूप अगरबत्ती, गाईचं दूध, तांदूळ, नैवेद्य, फळे, गुरुचरित्र पुस्तक किंवा PDF काहीही चालेल. 4. सकाळची पूजा. दत्त जयंतीला सकाळची पूजा फार शुभ मानली जाते. 1. अभिषेक ऐच्छिक असेल तर दत्तगुरूच्या मूर्तीवर किंवा फोटोवर दूध, पाणी, गंध असा अभिषेक करतात. नसेल तर फक्त पवित्र पाण्याने शिंपडलेले चालेल. 2. आसन तयार करणे. तांदळावर लाल पिवळं वस्त्र ठेवून त्यावर गुरूंची मूर्ती किंवा फोटो ठेवला तरी चालेल. दीप प्रज्वलित करा. तुपाचा दिवा लावा. हे दिव्याची ज्योत दत्तगुरूंची कृतिशक्ती जागृत करते. 4. फुले समर्पण. पिवळी फुले, मोगरा, पानं, तुळस ज्याने शक्य ते करा. 5. मंत्र जप. सर्वात महत्त्वाचा मंत्र ओम श्री गुरुदत्ताय नमः. हा मंत्र तुम्ही 108 वेळा म्हणा. पुढे म्हणू शकता श्री दत्तात्रेय दिगंबर दिगंबर. हा 5 ते 10 मिनिटे सतत मनात जप करा. 6. नैवेद्य. दूध, केळी, गूळ, पोळी, खीर जे उपलब्ध असेल ते अर्पण करा. 5. दत्त जयंतीला करावयाच्या 7 महत्त्वाच्या सेवा. सेवा म्हणजेच दत्त उपासनेची खरी शक्ती. अन्नदान. गरिबांना, रस्त्यावरील वृद्धांना काहीतरी खायला द्या. 2. गाय सेवा. शक्य असल्यास गाईला हिरवळ किंवा गूळ खाऊ घाला. 3. जलदान. पाण्याची बाटली वाटा. 4. वस्त्रदान. गरजू लोकांना कपडे द्या. दीपदान. मंदिरात किंवा समाधीस्थळी दिवा लावा. गुरुदेवांना नमस्कार. एखाद्या सद्गुरूला, वडीलधाऱ्यांना प्रणाम करा. 7. प्रेम आणि करुणा. कोणालाही वाईट बोलू नका. दत्तगुरू प्रेमात वास करतात. 6. गुरुचरित्रातील कोणता अध्याय वाचावा? तर दत्त जयंतीला हे अध्याय वाचले तर विशेष फळ मिळते. अध्याय 11. कळकरणी कथा. आयुष्यातील अडथळे, नोकरी व्यवसायातील समस्या कमी होतात. अध्याय 13. अभंग भक्ती कथा. मनशांती भीती कमी करण्यासाठी शुभ आहे. अध्याय 14. अन्नदानाची महिमा. घरातील संपत्ती वाढते, वाद शांत होतात. अध्याय 51. दत्तावतारांचे महात्म्य, पापक्षालन आणि देवी संरक्षण. जर वेळ कमी असेल तर नवीन 13वा वा 14वा अध्याय पुरेसा आहेत. उत्तम तर संपूर्ण पारायण करा. 3-4 तास लागतात. दत्त जयंतीची संध्याकाळची पूजा. संध्याकाळी पुन्हा दिवा लावा, आरती करा.
दत्त आरती, अनुसूया माता आरती, त्रिमूर्ती दत्त आरती. आरतीने घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात. रात्रीचा विशेष जप. रात्री 9 ते 11 हा काळ दत्त उपासनेचा सर्वोत्तम वेळ मानला जातो. यावेळी जप करा. ओम श्री गुरुदत्ताय नमः 108 किंवा 1008 वेळा श्री दत्तात्रेय दिगंबर. यामुळे मानसिक शांती, करिअर, आर्थिक अडचणी दूर होतात. ध्यान. दत्तगुरूचा ध्यास करा. शांत बसा, श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि दत्तगुरूंच्या त्रिमूर्ती रूपावर मन केंद्रित करा. ध्यान 10 ते 12 मिनिटे करा. हे आयुष्यात शक्ती, स्थिरता, आशीर्वाद देते. 10. दत्त जयंतीचा शेवट आशीर्वाद. पूजा केल्यावर नमस्कार करा. देवाचा प्रसाद घरातील सर्वांना द्या. गुरुचरित्राच्या पुस्तकाला माथा टेकवा. दत्तगुरू म्हणतात, सेवा, श्रद्धा आणि सतत नामस्मरण करणाऱ्याला माझी कृपा कधीही दूर नाही. 11. अंतिम संदेश. म्हणून मित्रांनो, दत्त जयंती 2025 तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबांसाठी प्रकाश, शांती आणि समाधान घेऊन येवो. दत्तगुरूंची कृपा नेहमी तुमच्या घरावर राहो. व्हिडिओ आवडल्यास असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.